हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक होणार आहे मित्रांनो की तुमच्या तलाठी पद भरती 2023 चा जो रिझल्ट आहे मित्रांनो तो कधीपर्यंत लागू शकतो. त्यानंतर मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी येणार आहे याविषयी संपूर्ण अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला तलाठी भरतीचा कट ऑफ पाहायचा असेल, कट ऑफचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मित्रांनो तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की मित्रांनो पहा आणि मित्रांनो तो व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, तुमचा जो निकाल लावण्याची जबाबदारी आहे ती आहे TCS कंपनीकडे, कारण की तुमची जी परीक्षा झाली होती तलाठी भरतीची ऑनलाईन पद्धतीने ती मित्रांनो TCS कंपनीने घेतली होती. तर बघा मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो रिझल्ट आहे मित्रांनो तो येईपर्यंत तुमचा निकाल लागणार नाही तलाठी भरती 2023 चा. ठीक आहे, अशी ऑफिशियल अपडेट आहे. तर आता महत्वाचा मुद्दा की सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी येणार आहे. तर सुप्रीम कोर्टाचा निकाल मित्रांनो 9 जानेवारी 2024 ला येणार आहे. हा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तलाठी भरतीवरती म्हणजे तुम्ही स्थगिती समजू शकता किंवा मित्रांनो तलाठी भरतीचा रिझल्ट तोपर्यंत जाहीर होणार नाही. ठीक आहे. आता तलाठी पद भरतीचा जो रिझल्ट आहे तो कधी लागेल याविषयी सुद्धा सांगतो मित्रांनो, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये आणि किती तारखेला लागेल याविषयी सांगतो. तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा जो निकाल लावण्याची जबाबदारी आहे मित्रांनो ती कशा प्रकारे होणार आहे किंवा कशा प्रकारे आहे ते पहा. तर बघा, सामान्य प्रशासन विभागामार्फत म्हणजेच तुमचा जो अंतिम रिझल्ट तयार आहे मित्रांनो, ठीक आहे. अडचण आहे मित्रांनो पेसा केस. सामान्य प्रशासन विभागाकडून भूमिलेख अभिलेखला निर्देश आले की लगेच मित्रांनो तुमचा निकाल लावतील. अडचण एवढीच आहे की पेसा केस. ठीक आहे. तर बघा, सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो 9 जानेवारी 2024 ला जाहीर होईल. तुम्हाला सर्वांना डेट माहीतच आहे. तर बघा, आता 9 जानेवारीला निकाल लागला की लगेच मित्रांनो 10 जानेवारी किंवा 11 जानेवारी 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये सहजासहजी मित्रांनो तुमचा निकाल जाहीर होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला 10 किंवा 11 जानेवारीला तलाठी भरतीचा रिझल्ट पाहायला मिळेल. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा लॉगिन आयडी पासवर्ड टाकून मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्ट त्याची लिंक प्रोव्हाइड करेल. एकदा का रिझल्ट आला की सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तो आपल्या चॅनलवरती त्याच्यावरती व्हिडिओ येईल आणि त्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. त्या लिंक वरती फक्त मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड त्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा रिझल्ट ओपन होऊन जाईल. किंवा मित्रांनो तुम्हाला सर्वांना तलाठी भरतीची ऑफिशियल वेबसाईट तर माहितच आहे. या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, mahabhumi.gov.in. या वेबसाईट वरती पण मित्रांनो तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स येत असतात. तर ही वेबसाईट पण मित्रांनो तुम्ही दररोज चेक करत राहा. या वेबसाईट वरती तलाठी भरतीच्या सर्व अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.